नमस्कार मित्रांनो. अभिजित आणि अंकितामध्ये वाद झालाय. अंकिताचं हे म्हणणं आहे की अभिजित जो आहे तो निक्की बरोबर राहून डबल ढोलकी करायचा प्रयत्न करतोय. तर अभिजितच्या बाजूच्या लोकांचं हे म्हणणं आहे की अंकिता जे आहे ते अभिजितला समजून घेत नाहीये, अभिजितला उगं टार्गेट करत आहेत. आता अभिजित आणि अंकितामध्ये नक्की कोण आहे चूक हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सोशल मीडियावरची जी थेअरी चाललेली आहे किंवा काही रिव्ह्यूवर जी थेअरी मांडत आहेत ते असे की अभिजित जो आहे तो निक्की बरोबर राहतोय, म्हणजेच तो बी टीम जी आहे ती स्ट्रॉंग करतोय आणि ए टीमला जो आहे तो तडा देतोय. कारण ज्या वेळेस तो निक्की बरोबर बसतोय त्यावेळेस ए टीममध्ये वादाची ठिणगी पडत आहे. पण अंकिता जी आहे ती अभिजितला समजून घेत नाहीये. अंकिता उगच सर्वांसमोर त्याला एक्सपोज करते, त्यामुळे अंकिता जी आहे ती अभिजितवर जळत आहे. नक्की काय खरंय? माझं जे मत आहे याबद्दल असं आहे की अभिजित जो आहे तो डबल ढोलकी गेम खेळतोय. का खेळतोय मी तुम्हाला सांगतो. अनेक थेऱ्या असू शकतात. माझी एक थेरी तुम्हाला पटेल नाही पटेल माहीत नाही. अभिजित बी टीममध्ये आहे, बी टीम बरोबर तो गेम खेळतोय. आपण मानूयात की त्यांनी बी टीमला अजून दगाफटका केलेला नाहीये. पण मित्रांनो, अभिजित जो आहे ज्यावेळेस निक्कीला काय बोलायची वेळ येते त्यावेळेस तो बॅकफुटला का जातो? जर का निक्कीने बी टीमला भयंकर त्रास दिलेला आहे, त्यावेळेस जे आहे ते बी टीम जे आहे ते हतबल झालेली पाहिलेली आहे आपण. पण ज्यावेळेस निक्कीला त्रास द्यायची वेळ येते त्यावेळेस अभिजित बॅकफुटला का जातो? त्याचा पंचनामा टास्कमध्ये बघा. सगळ्या टीमने डिसिजन घेतला की निक्की जी आहे ती खोटी शपथ घेते. यावर तो नंतर जाऊन परतला, बोलला की मला असं वाटत नाही. ज्यावेळेस निक्की कॅप्टन झाली त्यावेळेस लोकांमध्ये डिस्कशन सुरू होतं की आपण तिच्या कॅप्टन्सीमध्ये काम करायचं नाही. त्यावेळेस बोलला नाही, आपण आपली ड्युटी करायला पाहिजे. कालही तुम्ही बघा पराठ्यांचा विषय आला त्यावेळेसही त्यांनी पलटी मारली की बोलला मी टोमण्यामध्ये बोललोच नव्हतो. म्हणजे या गोष्टी काय आहेत? नक्की अभिजित आणि निक्कीचा बॉन्ड काय आहे? आता बऱ्याच लोकांनी कालच्या या गोष्टीवर असं म्हटलं की अंकिताने सगळ्यांसमोर आपल्याच टीमच्या लोकांना एक्सपोज नव्हतं करायला पाहिजे. अरे ही गोष्ट लपून झालीच नव्हती, ही गोष्ट सगळ्यांसमोर झाली होती. कारण हीच निक्की जी आहे ती अरबाज आणि वैभवकडे गेली आणि त्यांच्या समोर जो अभिजित वागलेला आहे ती गोष्ट तिने बोलून दाखवलेली आहे. त्यानंतरच वैभव आणि अरबाज जे आहे ते अंकिताकडे आले आणि त्यांनी अभिजितचा जो आहे तो विषय काढलेला आहे. तिकडे निक्की जाऊन समोरासमोर त्या लोकांना बोलली की अभिजित हा डबल ढोलकीपणा करतोय, ते पण माझ्यासाठी. इव्हन बऱ्याच लोकांचं हे म्हणणं आहे की अभिजितने आतापर्यंत बी टीमला धोका नाही दिला, तर मग काय अडचण आहे तो निक्की बरोबर बसला तर? भाई तो धोका काय असं सांगून नाही देणार आहे, तो कधीही धोका देऊ शकतो. आणि ॲज अ बी टीमचा मेंबर म्हणून त्या लोकांना इनसिक्युरिटी वाटू शकते, कारण निक्की ही समोरच्या टीमची मेन प्लेअर आहे. ती गेममध्ये काही करू शकते. या सगळ्या गोष्टीचा अंदाज बी टीमच्या प्लेअरला आहे, त्यामुळे त्यांना भीती वाटणं साहजिकच आहे. जर का तो आमच्या टीममध्ये राहून गेमसाठी टीमचा वापर करून घेत असतील आणि ज्या वेळेस एखाद्या डिसिजनपर्यंत पोहोचायचं असेल किंवा निक्कीच्या विरोधात खेळायचं जर का मन बनवलं असेल बी टीमने, तर तू तिच्याशी जाऊन मैत्री कोणत्या बेसवर करू शकतो? अजून एक गोष्ट बोलली जाते की भाई की अभिजित जो आहे तो ए टीममध्ये भांडणं लावायचे कामं करतोय, कारण ज्या वेळेस तो निक्की बरोबर जाऊन बसतोय त्यावेळेस जे आहे ते ए टीममध्ये वाद होतात. म्हणजे अरबाज जो आहे तो निक्की बरोबर भांडतोय. मी उलटही म्हणू शकतो ना, ए टीमवाले जे आहेत ते बी टीम फोडायला बघत आहेत, कारण निक्की ज्या वेळेस अभिजित बरोबर येऊन बसते त्यावेळेस अंकिता आणि अभिजितचे वाद होत आहेत. बी टीम मधले एकात्मता जे आहे ते तुटायला लागलेले आहे. असंही होऊ शकतं ना. असंच नाही की अभिजितमुळे ए टीम तुटते. असंही होऊ शकतं ना की अरबाज आणि निक्कीने प्लॅन केला असेल की तू अभिजित बरोबर जा, मी भांडल्यागत करतो आणि तू अभिजित बरोबर बसले की बी टीम मध्ये सुद्धा सुरुंग लागेल. अशी गोष्ट होऊ शकते ना. त्यामुळे ॲक्युरेट हे म्हणणं की अभिजित जो आहे तो परफेक्ट गेम खेळतोय आणि अभिजित जो आहे तो ए टीमला एकदम तोडून टाकणार आहे, हे कुठंही दिसत नाहीये. मला असं वाटतंय की अभिजित जो आहे तो सेफ गेम खेळायचा प्रयत्न करतोय, कारण बी टीममध्ये राहून त्याला फायदा तर करून घ्यायचा आहे, पण ज्या वेळेस बी टीम बरोबर त्याचं वाजणार आहे त्यावेळेस त्याला कोणाचा तरी हात हवा आहे, म्हणून तो निक्कीशी मैत्री करायचा प्रयत्न करत आहे. आणि इव्हन निक्कीचं पण सेम आहे. ज्यावेळेस ए टीममध्ये तिची वाजेल त्यावेळेस तिला कोणीतरी हात द्यायला हवा आहे, म्हणून ते अभिजित बरोबर मैत्री करत आहेत. दोघंही खूप शातीर खेळाडू आहेत. मला असं वाटतं जर का त्यांना एवढंच इंडिव्हिज्युअल गेम खेळायचं आहे तर अभिजितने स्वतःचा गेम खेळावा आणि बी टीमला सांगावं की राम राम, मला तुमच्यामध्ये खेळायचं नाहीये. माझं मर्जी आहे निक्की बरोबर मैत्री करायची तर मी मैत्री करणार आहे. माझी मर्जी आहे कोणाबरोबर बोलायचं आणि कोणाबरोबर नाही राहायचं. मला बी टीममध्ये आता गेम खेळायचा नाही. पण जर का तू बी टीममध्ये राहून जर का निक्कीला सपोर्ट करणार असशील तर ती कुठेही गोष्ट चांगली नाहीये तुझ्या टीमसाठी. आणि जर का तुझ्या या गोष्टी जर का आवडत नाहीयेत बी टीमच्या लोकांना, तर
तू त्या गोष्टी का करत असतो? रॅन्डमली बोलणं वेगळं आणि तू 4-4, 5-5 तास एकाच व्यक्तीबरोबर गप्पा मारणं किंवा त्याच्या विरोधात स्टँड घ्यायची वेळ आली, की तू सरळ पाठी जाणं, हीच दर्शवते की तुला निक्कीच्या विरोधात जायचं नाहीये. आता बऱ्याच लोकांनी कमेंट केलेले आहेत, की अभिजितला भांडणं नको आहेत म्हणून तो निक्कीशी गोड बोलत असतो. मग अभिजित भांडणाला घाबरतो का? बिग बॉसच्या घरात येऊन जर का तू स्वतःचं स्टँड घेऊ शकत नाही, निक्कीच्या विरोधात बोलू शकत नाही, तर मग तुझा गेम कसला? जर का तो भांडणाला घाबरत नाहीये आणि मला असं वाटतं तो अजिबात सुद्धा भांडणाला घाबरत नाही, कारण वैभवला काल त्याने ज्या पद्धतीने नॉमिनेट केलं तर त्याच्यामध्ये निर्णय क्षमता आहे. जर का तुझ्यामध्ये ही सगळी क्षमता आहे तर तू निक्कीच्या बाजूने एवढा का झुकलेला आहे? हा जो आहे तो बी टीमला प्रश्न पडू शकतो. आणि कोणीही इव्हन म्हणजे बी टीममध्ये अंकिताच्या ऐवजी कोणीही असतं तरी सुद्धा जे आहे ते अभिजितवरची प्रश्नचिन्ह उभाच केला असता. तिकडे तुम्ही बघा पॅडी दादा सुद्धा अभिजितवरती प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. त्याचबरोबर काही लोकांचं असं म्हणणं होतं की अंकिताने जे आहे ते एक्सपोज करायला नको हवं होतं सगळ्यांसमोर. अरे पण ही पहिलीच वेळ नाहीये ना अभिजितची. ज्या वेळेस निक्कीच्या बाबतीत कोणतीही गोष्ट असेल त्या वेळेस हा नेहमीच बॅकफुटला का जातो? म्हणजे जर का तुला नाही द्यायचे होते तिला पराठे तर तू समोर बोलायचं ना, की अगं निक्की मी तुला टोमण्यामध्ये बोललो होतो तरी पण तू पराठे का घेऊन गेली? तू जर का तिच्या तोंडावरती गोड गोड बोलणार असतील आणि तिच्याशी तुझे संबंध गोड ठेवणार असतील आणि बी टीमच्या लोकांसमोर हे सांगत असतील की ती किती वाईट आहे बघा पराठे घेऊन गेली, तर इकडे तुझा डबल ढोलकीपणा दिसत नाही का? त्यामुळे अंकिताने जे आहे ते सगळ्यांसमोर एक्सपोज त्याला केलं, ही चांगली गोष्ट झाली असं मला वाटत आहे. अंकिता का जळते त्याच्यावरती मला असं वाटतं जळत नाही. अंकितामध्ये इनसिक्युरिटी आली, कारण तिला असं वाटतंय जर का बी टीमचे लोक आम्ही एकत्र येऊन खेळतोय तर अभिजित जो आहे तो निक्की बरोबर एवढा चांगला का वागत आहे हा तिच्या मनामध्ये संशय येत आहे. त्यामुळे जे आहे ती अभिजितवरती डाऊट करत आहे. साधा सरळ गेम आहे. मला असं वाटतं अभिजितचा डबल ढोलकीपणा चालू आहे. आणि जे कुणी असं म्हणत आहेत की अंकिता पॅडी हे सगळे निक्की बरोबर गप्पा मारतात, डीपी निक्की बरोबर गप्पा मारतात, तर मला असं वाटतं की रॅन्डम गप्पा मारणं आणि त्या व्यक्तींसाठी स्टँड घेणं हा एक वेगळा प्रकार आहे. तुम्ही बघा ज्या वेळेस निक्कीच्या विरोधात बोलायची वेळ येते त्यावेळेस अभिजित जो आहे तो बॅकफुटला जातो, पण बी टीमची सगळी लोक जे आहेत ते निक्कीच्या विरोधात बोलतात, बाकी सगळ्या घरातल्या लोकांच्या विरोधात बोलत असतात. अंकिता कुठेही गेम खेळत नाहीये, गेम खेळतोय अभिजित असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं अंकिता आणि अभिजितमध्ये कोण आहे करेक्ट? आणि अभिजित करेक्ट आहे तर तो का करेक्ट आहे कमेंटमध्ये सांगा, आणि अंकिता करेक्ट आहे तर ती का करेक्ट आहे कमेंटमध्ये सांगा. बाकी जर का व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.